आपण भूगोलचा 6वा धडा लोकसंख्या पाहणार आहे. तर कोणत्याही देशासाठी लोकसंख्या हे एक महत्त्वाचं संसाधन असते. कोणताही देश असू दे, त्याच्यासाठी लोकसंख्या हे महत्त्वाचं संसाधन आहे. कारण देशाच्या आर्थिक सामाजिक प्रगतीसाठी लोकसंख्या आणि तिची गुणवत्ता हे महत्त्वाचे घटक असतात. आणि जर लोकसंख्या साक्षर असेल, आरोग्यदायी असेल, तर आपोआप त्या देशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास होतो. आणि म्हणून लोकसंख्या आणि तिची गुणवत्ता हे महत्त्वाचे घटक देशाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी महत्त्वाचे असतात. म्हणून या धड्यात आपण भारत व ब्राझील या देशाच्या लोकसंख्येचा अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला 2 नकाशे दिसतात. दोन्ही भारताचे नकाशे आहेत. पहिला जो नकाशा आहे त्याच्यात लोकसंख्येचं वितरण दाखवलं आहे आणि दुसऱ्या नकाशामध्ये लोकसंख्येची घनता दाखवली आहे. पहिला जो नकाशा आहे हा नकाशा टिंब पद्धतीचा आहे. नव्या वर्गात तुम्ही शिकला टिंब पद्धत. आणि दुसरा जो नकाशा आहे तो नकाशा क्षेत्रघनी पद्धतीचा आहे. क्षेत्रघनी, कारण क्षेत्र इथे दाखवलं आहे. आणि या 2 नकाशावर आधारलेले काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं पहिल्यांदा आपल्याला पाहायची आहेत. तर पहिल्यांदा लोकसंख्येची घनता हा नकाशा पहा आ. या नकाशात पहिल्यांदा आपण सूचीकडे जर बघितलं तर भारत लोकसंख्येची घनता 2011 दाखवला आहे. आणि या नकाशाचं बारकाईने जर निरीक्षण केलं तर आपल्याला काय दिसते, तर वेगवेगळ्या रंगछटा याच्यामध्ये दिसत आहेत तुम्हाला. जी डार्क लाल रंगाची जी तुम्हाला दिसते आहे ते 500पेक्षा जास्त घनता असणारा लोकसंख्येचा भाग आहे, की जिथं लोकसंख्येची घनता 500पेक्षा काय जास्त आहे. तर प्रश्न पहिला आहे खाली, की जास्त लोकसंख्येची घनता असणारे प्रदेश भारतातले कोणते आहेत. तर इथं आपल्याला बघायचं आहे. इथं आहे दिल्ली, उत्तर प्रदेश, त्याच्यानंतर बिहार, त्याच्यानंतर पश्चिम बंगाल, त्याच्या खाली कर्नाटक, केरळ. या भागामध्ये लोकसंख्येची घनता काय सर्वात जास्त दिसते. 500पेक्षा जास्त लोकसंख्येची घनता आहे. लोकसंख्येची घनता म्हणजे दर चौरस किलोमीटरला किती व्यक्ती राहतात. तर प्रश्न दुसरा आहे की भारतातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले प्रदेश कोणते. तर भारताचे सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारे प्रदेश सगळ्यात वर इथं दाखवला आहे जो रंग, त्या रंगाने दाखवले आहे. ते कोणते आहे. जम्मू काश्मीर आहे, त्याच्यानंतर इकडे या बाजूला अरुणाचल प्रदेश आहे, त्याच्यानंतर इथं सिक्कीम आहे, त्याच्यानंतर मेघालय आहे, या भागात मिझोराम आहे. या भागात लोकसंख्येची घनता ही अतिशय कमी आहे. हे या लोकसंख्येची घनता या नकाशावरून आपल्याला सहजपणे लक्षात येते. त्याच्यानंतर तुम्हाला एक तिसरा प्रश्न दिला आहे की खाली तक्त्यात जास्त लोकसंख्येची घनता, कमी लोकसंख्येची घनता असणारे प्रदेश. तर सगळ्यात कमी लोकसंख्येची घनता असणारे प्रदेश कोणते. आत्ताच आपण जम्मू काश्मीर, त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश, त्याच्यानंतर इकडे केंद्रशासित प्रदेशमध्ये खाली अंदमान निकोबार बेट, वर तिकडे अरुणाचल प्रदेश, सिक्कीम. या भागात लोकसंख्येची घनता काय 100पेक्षाही कमी आहे. त्याच्यानंतर 101 ते 250 लोकसंख्येची घनता असणारे प्रदेश कोणते आहे. तर ते बघा आता. तर याच्यामध्ये राजस्थान येतो, एक मध्य प्रदेशचा भाग येतो या भागात. त्याच्यानंतर राजस्थान आहे, मध्य प्रदेश आहे, इकडे खाली मेघालय, त्याच्यानंतर मिझोराम. या भागामध्ये लोकसंख्येची घनता ही अतिशय कमी दिसते. त्याच्यानंतर 500पेक्षा 251 ते 500च्या दरम्यान लोकसंख्येची घनता असणारे प्रदेश कोणते आहेत. तर त्याच्यामध्ये येणारे प्रदेश म्हणजे महाराष्ट्र आहे, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा आहे, झारखंड आहे. या राज्यांमध्ये लोकसंख्येची घनता ही मध्यम स्वरूपाची पाहायला मिळते. आता लोकसंख्येची सर्वात जास्त घनता असणारे प्रदेश कोणते. याच्या आधीच आपण सुरुवातीला बघितले आहे की लोकसंख्येची जास्त घनता असणारे प्रदेश दिल्ली, पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगाल, खाली कर्नाटक, केरळ. या भागात लोकसंख्येची घनता काय
सर्वात जास्त असणारे हे प्रदेश आहेत. त्याच्यानंतर लोकसंख्येचं वितरण या नकाशाचं स्पष्टीकरण आपल्याला आता बघायचं आहे. लोकसंख्येचं वितरण दाखवणारा हा नकाशा आहे. या नकाशामध्ये काय दिसते तर एक टिंबाबरोबर किती लोक सांगितले तर 2 लाख व्यक्ती आहे एक टिंब. म्हणजे आता हा पर्वतीय प्रदेश आहे, हिमाचल म्हणजे हिमालयाचा पर्वत हा पूर्वेकडे पसरत गेलेला. या भागामध्ये लोकसंख्येची वितरण जे आहे ते खूप कमी आहे, कारण पर्वतीय प्रदेश आहे, डोंगराळ भाग आहे, इथं थरचं वाळवंट येते. याही भागामध्ये तुम्हाला लोकसंख्येची घनता अतिशय कमी पाहायला मिळते. त्याच्यानंतर इथं मध्य प्रदेशचा भाग आहे, या ठिकाणी लोकसंख्येची घनता कमी आहे, कारण पावसाचं प्रमाण हे कमी आहे. त्याच्यानंतर आता लोकसंख्येची जास्त घनता असणारा भाग कोणता आहे तर लोकसंख्येची घनता इथं किनारपट्टीचा भाग आहे. या भागामध्ये भरपूर पाऊस पडतो. तसंच उत्तरेकडे असणारे हे गंगा नदीचं खोरं आहे, सुंदरबनचा प्रदेश आहे. या भागामध्ये लोकसंख्येची घनता तुम्हाला जास्त दिसते, कारण सुपीक जमीन आहे, शेतीयोग्य जमीन आहे. त्याच्यानंतर पावसाचं प्रमाण अधिक आहे, उद्योगधंदे आहेत, त्यामुळं लोकवस्ती केंद्रित झालेली या ठिकाणी दिसून येते. ही झाली लोकसंख्येचे वितरण. याच्यानंतर असे काही शहरं आहेत की ज्या भागात लोकसंख्येचं वितरण तुम्हाला जास्त पाहायला मिळते, ही लोकसंख्या केंद्रित झालेली आहे. हा गंगा नदीचा महत्त्वाचा भारतातला सर्वात सुपीक असा प्रदेश आहे. तो तुम्हाला वर सगळ्यात डार्क भाग दिसतो आहे, इथे 2 गोल राऊंड केले आहेत. त्या भागात गंगा नदीचा हा सुपीक असा भूप्रदेश आहे. या भागात लोकसंख्या सगळ्यात जास्त केंद्रित झालेली दिसून येते. उत्तर प्रदेशचा भाग, दिल्ली या ठिकाणी तर पूर्ण तुम्हाला एक गोल ठपकाच दिसतो आहे, तिथं लोकसंख्या काय जास्त आहे. त्याच्यानंतर असे काही शहरं आहेत की जिथं लोकसंख्या केंद्रित झालेली आहे. आता ती शहरं कोणती आहेत की ज्या ठिकाणी लोकसंख्येचं केंद्रीकरण हे जास्त आहे, लोकसंख्येचं वितरण हे जास्त प्रमाणात झालेलं दिसून येते. त्याच्यामागची कारणं काय आहेत? कारण या भागात उद्योगधंद्याचं भरभराट झाली आहे, रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, शेतीवर आधारलेले उद्योग आहेत. हे गंगा नदीचा पट्टा आहे, तो या भागात मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचे केंद्रीकरण झालेलं दिसून येते. याला गंगा नदीचा सुपीक मैदानी प्रदेश म्हणतात. जगाच्या पाठीवरचा सगळ्यात मोठा आणि सुपीक असा तो भूप्रदेश आहे. हा आहे गंगा नदीचा पूर्ण पट्टा. हा दिल्ली, त्याच्यानंतर हे बिहार, त्याच्यानंतर मुंबई, पुणे, बंगळुरू, चेन्नई या भागात लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं दिसून येते. त्याच्यानंतर या भागात लोकसंख्या विरळ आहे, जम्मू काश्मीरचा भाग आणि त्याच्यानंतर आहे हे ब्राझीलचे 2 नकाशे तुम्हाला इथे दिसत आहेत. पहिला जो नकाशा आहे तो लोकसंख्येचं वितरण दाखवणारा नकाशा आहे आणि हा लोकसंख्येचं वितरण दाखवलं 1 टिंब म्हणजे 2 लाख व्यक्ती, आणि हा लोकसंख्येची घनता दर्शविणारा नकाशा आहे. हा टिंब पद्धतीचा नकाशा आहे आणि हा क्षेत्रघनी स्वरूपाचा नकाशा आहे. आता या दोन्ही नकाशाच्या माध्यमातून आपल्याला काय बघायचं तर आपल्याला या 2 नकाशावर आधारलेले खाली काही प्रश्न दिले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पाहायची आहेत. तर सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असणारे प्रदेश कोणते? आता या ठिकाणी लोकसंख्येची घनतेचा नकाशा आहे. इथं डार्क भाग तुम्हाला दिसतो आहे, सगळ्यात डार्क, की जो 500पेक्षाही अधिक लोकसंख्येची घनता असणारा भाग आहे. आणि जसजसं वर जाऊ सगळ्यात वर पिवळा भाग जो दिसतो आहे. आणि या नकाशामध्ये लोकसंख्येची वितरण तुम्हाला दिसते आहे. आग्नेय किनारपट्टी आणि पूर्व किनारपट्टीच्या भागात मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचं वितरण या ठिकाणी झालेलं दिसून येते. आणि हा जो भाग आहे हा ॲमेझॉन नदीचा खोऱ्याचा भाग आहे. या भागामध्ये लोकसंख्येचं वितरण तेवढं मोठ्या प्रमाणात झालेलं नाही आहे, कारण अतिशय दुर्गम असा हा भाग आहे. इथे वर्षभर पाऊस पडतो, दुर्गम असा भाग आहे, घनदाट वनं आहेत आणि
त्यामुळे या भागात लोकसंख्येचं वितरण फार कमी झालेलं दिसून येते. लोकसंख्या विरळ स्वरूपाची या ठिकाणी पाहायला मिळते. आणि मग लोकसंख्येची जास्त घनता असणारे ब्राझीलमधले प्रदेश कोणते? तर आग्नेय किनारपट्टी आणि पूर्व किनारपट्टी. ही आग्नेय किनारपट्टीचा भाग आणि हा एक भाग. या भागामध्ये लोकसंख्येची घनता ही दाट आहे. लोकसंख्येचं वितरण हे दाट पाहायला मिळतं. आणि या भागात लोकसंख्येची वितरण हे फार कमी प्रमाणात दिसते, कारण ॲमेझॉन नदीचा दुर्गम असा भाग आहे. वर्षभर पाऊस पडतो आणि उष्णताही जास्त असते. विषुववृत्ताकडला भाग आहे, त्यामुळे इथं लोकसंख्याचं वितरण फार कमी आहे. आणि 2010च्या जनगणनेनुसार ब्राझीलचा जगाच्या पाठीवर लोकसंख्येच्या बाबतीत, क्षेत्रफळाच्या दृष्टीने आणि लोकसंख्येच्या बाबतीत 5वा क्रमांक लागतो. आणि ब्राझीलमधील लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला 23 व्यक्ती राहतात. म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येते की ब्राझीलला भूप्रदेश जास्त आहे भारतापेक्षा. एकूण जगाच्या भूप्रदेशापैकी 17 भूप्रदेश ब्राझीलला लाभला आहे आणि त्याच्यावर फक्त 2.8% लोकसंख्या राहते. आणि हे या भागात लोकसंख्येचं केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं दिसून येते. तर हे झालं भारत आणि ब्राझील या दोन्ही देशातील लोकसंख्येबद्दलची माहिती. जगाच्या पाठीवर लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा 2रा क्रमांक, ब्राझीलचा 5वा क्रमांक. आणि या भागात लोकसंख्याचं वितरण अतिशय कमी स्वरूपात पाहायला मिळते, कारण ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा भाग हा येतो आहे. तर इथं आपण थांबणार आहे. राहिलेला भाग उद्याच्या तासाला बघणार आहे.